धनुभाऊंनी दिली जरांगेंची सुपारी। जरांगेंच्या घातपातासाठी 2.5 कोटींची डील। मनोज जरांगेंचा मुंडेंवर गंभीर आरोप। या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे। खून करण्याचा म्हणा, गाडी घालायचा अंगावर म्हणा। महिन्याभरापूर्वी जरांगेंनी केलेल्या घातपातासाठी सुपारी दिल्याच्या आरोपांमुळे पोलिसांनी दादा गरुडसह आणखीन एका आरोपीला अटक करून चौकशीला सुरुवात केली। त्यानंतर हत्येच्या कटावरून मुंडे आणि जरांगेंनी एकमेकांना नार्को टेस्टचं आव्हानही दिलं। त्यातच मुंडेंवर पुन्हा एकदा हत्येचा कट रचल्याचा आरोप करत जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे मुंडेंनी जरांगेंवर बोलणं टाळलंय। माझा घातपात करायचा ठरवला त्यावेळेस ते असणारे 3 आरोपी त्यांनी स्पष्टपणानं सांगितलंय चौकशीत की धनंजय मुंडेनं मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातासाठी 2.5 कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली होती। अजितदादांचे यांनी पाय धरले आणि यांनी सांगितलं की मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा। जरांगे पाटील करतात की त्यांच्या मला यावर काहीही बोलायचं नाही। SIT नेमलेली आहे आणि SIT पूर्णपणे पारदर्शकपणाने काम करते। विरोधकांकडून धनंजय मुंडेंना सातत्यानं टार्गेट केलं जात आहे। तसंच जरांगेंनी आपल्या घातपाताच्या कटामागे मुंडेंचा हात असल्याचा आरोप केलेला असतानाच नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। विशेष म्हणजे यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला याही उपस्थित होत्या। त्यामुळे मुंडेंच्या मुख्यमंत्री भेटीची चांगलीच चर्चा सुरू झाली। मुख्यमंत्री मोदयांची भेट 288 आमदारांपैकी मी आहे, तर मी भेटू नये का? माझ्या मतदारसंघातली काम आहेत। माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला 1,42,000 मतांनी निवडून दिले आणि मोठी काम आहेत। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे पत्र दिली, तर ती कामं होतील अशी अपेक्षा। जरांगेंनी आरोप केल्यानंतर या प्रकरणात अटक सत्र सुरू झालं आणि सखोल चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली। त्यामुळे सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर आता पुन्हा धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। विकास मिरगणेसह रुपाली बडवे, साम TV न्यूज।